नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. अजून एक हॅचचा तुम्हाला रिव्ह्यू घेऊन येतोय, ते पण प्रीमियम हॅचबॅक गाडीचं. बऱ्याच लोकांना CNG पाहिजे असतं मायलेजसाठी, सिटी रनिंग ज्यांचं जास्त आहे त्यासाठी. तर तुम्ही गाडी घ्यायला पाहिजे की नाही पाहिजे यासाठी आपण ओनरशिप रिव्ह्यू घेऊन येतो. आणि आज आपण घेऊन येतो या टाटाच्या गाडीचं रिव्ह्यू. हे आहे टाटा अल्ट्रॉस CNG आणि आपण डायरेक्टली ओनरला बोलवणार आहोत. या साहेब, आपले मित्रपरिवार. क्षितिज, वेलकम. एकदम शॉर्टमध्ये तुमचं इंट्रोडक्शन द्या आपल्या फॉलोअर मित्रांना. माझं नाव क्षितिज वाघमारे आहे आणि मी या टाटा अल्ट्रॉस ICNG XZचा टॉप ओनर आहे. या अगोदर मी 2017ची टाटा टियागो ओन करत होतो. ओके, टियागो हे अगोदर वापरत होते. सगळ्यात पहिला क्वेश्चन, वाय टाटा अल्ट्रॉस CNG? एक तर आहे गाडीची सेफ्टी, सेकंड आहे गाडीचे फीचर्स, तिसरं आहे अफोर्डेबिलिटी. ओके, बरं. मला एक कन्सर्न असा होता, याच्या अगोदर तुम्ही टियागो वापरायचा. हां. टियागोचा एक्सपिरियन्स कसा आहे? टियागोचा एक्सपिरियन्स एक्सलंट होता. ॲज अ नॉर्मल हॅचबॅक हां. ती गाडी सेगमेंटमध्ये बेस्ट होती. ओके. एकतर हार्मनचा म्युझिक सिस्टम होतो, तो पूर्ण सेगमेंटमध्ये कोणाकडे नव्हता. हां. त्यानंतर गाडीचं इंजिन जे आहे ते सुद्धा बऱ्यापैकी मला 22-23 मायलेज काढून द्यायचं. ओके, आता अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की ही जेव्हा अल्ट्रॉस पाहिली त्यावेळेस दुसऱ्या कोणत्या गाड्या डोक्यात होत्या का, पाहिल्या का तुम्ही? बलेनोची CNG माझ्या डोक्यात होती. हां. दुसरी मी I-20 पण बघितली होती. हां. पण त्याच्यापेक्षा मला ही अल्ट्रॉस जास्त आवडली. ओके. एक तर आहे याचं बूट स्पेसचं एक आहे जो मला बलेनो किंवा त्याच्यामध्ये मिळणार नाही. CNG गाडी घ्यायची होती तर तो ऑप्शन I-20 मध्ये अवेलेबल नाही आहे. बरोबर. हे रिझन होतं की मी अल्ट्रॉसवरती हे झालं. आणि माझं मोस्ट ऑफ द ड्रायव्हिंग जे आहे ते सिटीमध्ये, प्लस गाडी सेफ आहे. ट्विन CNG सिलेंडर आहे ना याला. येस. सो तो बेनिफिट आहे मित्रांनो. याला बूट स्पेस तुम्हाला मिळून जातो. आता हुंडायमध्ये पण तुम्हाला मिळतो, पण I-20 CNG नाही. बलेनो देतो, बलेनो बूट स्पेस तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागतो मित्र. पण क्षितिज आहे, आत्तापर्यंत गाडी किती चालवली, किती वर्ष झालं गाडीला? गाडी घेऊन आज 1 वर्ष 10 दिवस वगैरे झाले असतील. ओके. 16,500 गाडी चाललेली आहे. हां हां हां. एकदम परफेक्ट गाडी स्मूथ आहे. लॉंग रनला पण मी पळवली आहे. ओके. मला बऱ्यापैकी ॲव्हरेज मिळतंय CNG वरती. सिटीमध्ये पेट्रोलमध्ये सुद्धा चालवली आहे गाडी. मला आरामशीर 15-16 पर्यंत काढून देते. क्षितिज, हां टाटाचा मेन क्वेश्चन येतो सर्व्हिसबद्दल, म्हणजे सेल्स सर्व्हिस असो की आफ्टर सर्व्हिस असो. हां तर सेल्सबद्दल पहिला एक्सपिरियन्स कसा आहे आपला? सेल्सचा एक्सलंट होता. गाडीची वेटिंग होती तरी सुद्धा मला ऑन टाईम गाडी मिळाली. तुमची हेल्प झाली, मला बऱ्यापैकी डिस्काउंट पण मिळाला. तिसरा लोनला सुद्धा मला हेल्प झाली गाडी घेताना. ओके. आणि त्यानंतर गाडीचं जेव्हा मी PDI केलं, गाडीमध्ये काही डेंट स्क्रॅच वगैरे काहीच नव्हतं. एकदम मिंट कंडिशनमध्ये गाडी होती. सेल्समध्ये चहा कॉफी लॉन्च बिनचा एक्सपिरियन्स केला का नाही, त्यांनी दिला का? हो त्यांनी चहा कॉफी विचारलं. टेस्ट ड्राईव्ह मी घेतली XZ प्लस OSची. ओके. तेव्हा मला गाडी मस्त वाटली आणि मग मी फायनलाइज करून. बरेच लोक काय होतं माहिती आहे का, सर्व्हिस टेस्ट ड्राईव्ह देत नाही. तुम्हाला फॅमिली सोबत गाडी बघायला भेटली का? मला फॅमिली सोबत गाडी बघायला भेटली. उलट मला 2 वेळा टेस्ट ड्राईव्ह मिळाली गाडीची. एकदा माझी मम्मी आली होती, सेकंड टाइम माझी वाईफ आली होती, कारण फर्स्ट टाइम तिला यायला जमलेलं होतं. सेकंड टाइम मी विजिट केलं. सिद्धार्थने मला हेल्प केलं. ओके. सिद्धार्थने मला 2 वेळा टेस्ट ड्राईव्ह व्यवस्थित गाडीची करून दिली. आता मला अजून एक क्वेश्चन आहे. काही ड्युरिंग सेल्स काही गोष्टी गळ्यात मारल्या गेल्या का, की आपल्या तुम्ही जे डिसाईड केलं तेच बोलता गेलं? मी जे डिसाईड केलं ते मला एक्सटेंडेड वॉरंटी मला ऑफर नाही केली त्यांनी सांगितलंही नाही. उलट टॉकिंग अबाउट ॲसेसरीज, बेसिक ॲसेसरीज ज्या लागतात आपल्याला त्या मी फक्त सिलेक्ट केल्या. अजून बाकी काही असं हे नाही केलं. डिलिव्हरी एक्सपिरियन्स कसा होता? डिलिव्हरी एक्सपिरियन्स चांगला होता. ओके, ग्रेट. आणि ड्युरिंग डिलिव्हरी त्यांनी इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला समजवलं? हो असं वापरायचं तसं वापरायचं, म्हणजे बेसिकली डेमो दिला? हो दिला. सो मित्रांनो, हे का विचारतंय, टाटाच्या बरेच कस्टमर उलटे रिव्ह्यू असतात, म्हणजे निगेटिव्ह रिव्ह्यूमध्ये येतं. आपल्या क्षितिजचा पर्सनल रिव्ह्यू आहे, कारण टियागो ओनर पण आहेत, प्राऊड ओनर. तर तो एक प्लस थिंग इथे आपल्याला पाहायला मिळतो. हायवे एक्सपिरियन्स कसा आहे? स्टॅबिलिटी, ब्रेकिंग आणि विशेष म्हणजे गाडी कम्फर्टेबल आहे? गाडी सुपर कम्फर्टेबल आहे. तू कितीही ट्रॅव्हल कर या गाडीमध्ये, तुला ना थकवा जाणवणार नाही. बरं. स्टॅबिलिटी, गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. हां. गाडी बल्की आहे, हेवी आहे. त्यामुळे तुला गाडी अशी रस्त्याला चिपकून चालवतात. त्यामुळे ना तुला असं व्हॉट वी से बॉडी नाही आहे किंवा बॉडी रोल नाही आहे या गाडीमध्ये. आणि मजबूत तर 5 स्टार सेफ्टी रेटेड आहे, तर त्याचा प्रश्नच नाही. तो एक सेफ्टी आहे ना, सेल्समध्ये खूप ॲडिशन झालेलं आहे. सेफ्टीमुळे लोक खूप घेतात. ब्रेकिंग कसं वाटलं? ब्रेकिंग
पुढे डिस्क आहेत, मागे ड्रम आहेत, हा. ब्रेकिंग चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळेवरती पाहिजे तेव्हा तुम्ही इव्हन अर्जंट ब्रेकिंग सिनारिओमध्ये सुद्धा गाडी जिथे पाहिजे तिथे प्रॉपर थांबते. जेव्हा हायवेचं मायलेज आणि सिटी मायलेज किती फरक पडतोय? हायवेमध्ये मी आहे ना CNG फुल टँक केला होता, माझी गाडी 250 किलोमीटर चालली होती. 250 किती किलो आला? 8 किलो पर्यंत बसतो. 250 किलोमीटर म्हटल्यावरती जवळजवळ 28-30 च्या आसपास मायलेज. 28-24 तो हिशोब आहे. आणि जर मी सिटीमध्ये चालवली तर 190 वगैरे गाडी चालते आरामशीर. 190 चालते ही आरामसे ॲट द मॅक्स आजपर्यंत 190 काढले. नॉर्मली 140 ते 160 काढते. एकदम लाईट फूट तुम्ही चालवा, प्रेमाने चालवली गाडी, ती छान मायलेज काढून देणारी गाडी आहे. ओके, सो मायलेजसाठीच ही गाडी बनलेली आहे मित्रांनो. ओके, अजून एक याच्यामध्ये असा मोठा क्वेश्चन आहे की गाडीचं इंजिन 3 सिलेंडर आहे, तर 1.2 लिटरचं 3 सिलेंडरच्या इंजिनला तुम्हाला पॉवर इनफ वाटते का कमी पडते? नाही, जेव्हा मी गाडी एखादा हिलवरती असेल, फॉर एन एक्झाम्पल मी सपोज जर मुंब्रा बायपासने जातो तर तो घाट आहे, राईट. सेम एखादी मारुती डिझायर जी 1200 cc गाडी असेल ती पुढे जाते तेव्हा मला तो लॅग जाणवतो. अदरवाईज आपण सिटीमध्ये जर गाडी ड्राईव्ह करणार असो ना, तर 1200 cc 3 सिलेंडर इंजिन इज मोर दॅन इनफ ॲक्च्युली. मारुतीचं जे आहे ती हलकी गाडी आहे, त्याच्यामुळे ती पॉवर थोडी जास्त वाटते, बरोबर, इझिली निघून जाते. हो. आता महत्त्वाची गोष्ट येते की सर्व्हिसबद्दल किती किलोमीटर पर रनिंग केलं, किती सर्व्हिस झाल्या आणि सर्व्हिस एक्सपिरियन्स प्रत्येक सर्व्हिसचा कसा होता? फर्स्ट सर्व्हिस तर आपली नॉर्मल असते, गाडी चेक करतात, नॉर्मल चेकअप होतं आणि देऊन वॉश करून देतात, त्याच्यामध्ये तर काही मला इश्यू आला नाही. सेकंड सर्व्हिसमध्ये सुद्धा नॉर्मलच होतं, काही ऑइल चेंज वगैरे तर तसंही होत नाही. ती माझी 7,500-8,000 हजार किलोमीटर्सला झाली होती, त्यामध्ये इश्यू आला नाही. थर्ड सर्व्हिसमध्ये सुदर्शन मोटर्समध्ये मी गाडी दिली होती कल्याणला. मला जो सर्व्हिस ॲडवायझर अलॉट झाला होता दॅट पर्सन वॉज व्हेरी प्रोफेशनल. ओके. सो माझा जो ॲक्च्युली तुम्ही बघाल तर मला टियागोला जो 8,000 ते 8,500 रुपयाचा खर्च यायचा, तो मला या गाडीच्या थर्ड सर्व्हिसला मला जवळजवळ 2,500 ते 2,500 माझी गाडी पूर्ण सर्व्हिस झाली. हा पेड होतं, म्हणजे फ्री सर्व्हिस होती का पेड सर्व्हिस? थर्ड फ्री सर्व्हिस होती, त्याच्यामध्ये लेबर फ्री असतं, बट बाकी तुम्हाला जे काही गोष्टी असतात त्या ॲडिशनली सांगायचं झालं तर जे ते मार्क करतात की सर हे करायचं नाही करायचं म्हटलं त्यांनी सिम्पली ते स्किप केलं. आणि ज्या गोष्टी आपल्याला रिक्वायर्ड आहेत म्हणजे इंजिन ऑइल चेंज, ऑइल फिल्टर चेंज, बेसिक, त्यानंतर गाडीच्या आतून बाहेरून क्लिनिंग, हे सर्व व्यवस्थित करून घेतलं. गाडी त्यांनी बऱ्यापैकी चकाचक करून मला 4.5-5 तासात गाडी मिळाली. सगळं मला वेटिंग एरिया होता का, म्हणजे लॉन्च वगैरे होता का, पाणी, छोट्या छोट्या गोष्टी ऑफर केल्या का त्यांनी? हो, जेव्हा कस्टमरला वाव वाटलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. वाव बनण्यापेक्षा आपण असं बोलू शकतो ज्या गोष्टी नेसेसरी आहेत कस्टमरसाठी. कस्टमर आल्यावरती त्याला कॉफी ऑफर करणं, पाण्याच्या बाटल्या ठेवणं, वॉशरूम क्लिनिनेस असणं, हे सर्व व्यवस्थित होतं. त्याच्यामध्ये मला काही इश्यू आला नाही, किंवा कस्टमर एक्सपिरियन्स तुम्ही म्हणाल तर तो छान होता असं बघितलं तर. बरं क्षितिज, गाडीमधले फीचर्स किंवा आपण पॉझिटिव्ह म्हणू शकतो, काय वाटलं गाडीला? 5 स्टार सेफ्टी रेटिंग, मला बूट स्पेस मिळतोय. थर्ड हार्मन कार्डनची सिस्टम. चौथं गाडी बिल्ड एकदम बाप आहे आणि गाडी खूप स्टेबल आहे. ओके. आणि मायलेज कसं वाटतं? मायलेज छान आहे. मायलेज मित्रांनो महत्त्वाचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. निगेटिव्हबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल? निगेटिव्ह म्हटलं तर कसा, ए पिलर निगेटिव्ह नाही म्हणू शकत आपण ॲक्च्युली. ए पिलर जो आहे ना तो तुमचा ब्रॉड आहे, त्यामुळे थोडा ब्लाइंड स्पॉट येतो. ओके. दुसरं निगेटिव्ह म्हटल्यावरती आपले जे हँडल्स आहेत गाडी आतमधून ओपन करायचे, इट डझंट हॅव, जसं टियागोला एक साईड लॉक होतं किंवा लॉकिंग सिस्टम असते, ती नाही आहे. सो एनीबडी वूज सिटिंग, लेट अस से माझ्या गाडीमध्ये माझ्या मित्राची मुलगी बसली होती, शी सिम्पली जस्ट अनलॉक्ड इट. तर ते दॅट नीड्स टू बी चाइल्ड सेफ्टी लॉकचा एक कन्सर्न होता, जो की ऑन केलं तरी ते ओपन होतं पाठीमागच्या दरवाजे. प्रत्येक वेळेस मी नेसेसरीला असं नाही आहे की बाबा मला वेळ असेल आणि मी चाइल्ड सेफ्टी लॉक चेकच करेल. बरोबर, राईट. सो दॅट नीड्स टू बी टेकन केअर. ओके. आणि 3 सिलेंडर इंजिन आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल? तो निगेटिव्ह वाटतो? इंजिन बघा, जर मी म्हटलं माझं जर सिटी ड्रायव्हिंग असेल ना तर 3 सिलेंडर इंजिन 81 PS पॉवर काढून देतो आणि CNG वरती 72 PS काढून देतो. मोर दॅन इनफ आहे. जर मी समजा उद्या घाटात जाणं झालं किंवा हिल स्टेशनवरती घेणं झालं किंवा हायवेवरती घेणं झालं तर माझी गाडी 5th गिअरला 70च्या वरती चालवायची असेल तर मला 2,500 RPMच्या वरतीच चालवावी लागते. ओके. ओके. सो हे, आणि त्यावेळेस आजूबाजूच्या गाड्या बाहेर फास्ट निघून जातात तर मग ते थोडंसं वाटतं. बट अदरवाईज असा सच काही हे नाही आहे. सो ओव्हरऑल सॅटिस्फाईड आहात? ॲब्सोल्युटली. बरं क्षितिज, वर्डिक्टमध्ये आपल्या व्ह्युअर्स लोकांना किंवा ज्या लोकांना ही गाडी घ्यायची आहे त्या लोकांना तुम्ही सजेस्ट कराल का गाडी घेण्यासाठी? बघा मित्रांनो,
ही गाडी त्याच्यासाठी आहे ज्याला गाडीमध्ये तुम्हाला बूट स्पेस पाहिजे. इवन दो CNG आहे, गाडी फीचर पॅक्ड आहे, गाडी सेफ आहे. 3 सिलेंडर इंजिनवरती जर ते कॉम्प्रोमाइज करायला तयार असतील, एवढा असा विशेष फरक नाही आहे, बट दॅट मॅटर्स. सर्व्हिस आणि सेल्स डिपेंड्स ऑन एरिया टू एरिया. त्याच्यामध्ये आपण असं व्यवस्थित हे सांगू शकत नाही. मी पाहिजे तर मला कॉन्टॅक्ट एक्सपिरियन्स करा. तर खूप छान आहे. हा. सुशील सरांच्या हेल्पमुळे मला गाडी मिळाली होती, ऑन टाईम मिळाली होती, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. हायवेवरती ही गाडी मला जवळजवळ 25चा CNG वरती काढून देते आहे. ते सुद्धा हार्ड फूट केलं तर लाईट फूटमध्ये ती अजून काढून देईल. क्षितिजच्या म्हणण्यानुसार ज्यांना सेफ पाहिजे, मायलेज पाहिजे, डिझाईन पाहिजे, हा लुक बऱ्याच लोकांना आवडतो. खरंच वाव गाडी दिसते, कारण ही हॅच स्वीट आहे आणि सेफ आहे. मायलेज पण तुम्हाला भेटतं, कॉम्प्रोमाइज बूटमध्ये होत नाही, विशेष ते महत्त्वाची गोष्ट आहे. हा शॉर्टमध्ये रिव्ह्यू होता. क्षितिज, थँक्यू सो मच शेअर केल्याबद्दल. मित्रांनो, काय राहिलं असेल आमच्याकडून खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर क्षितिजला विचारू शकता. क्षितिजचा पण यूट्यूब चॅनल आहे, खाली मी लिंक देईन, नक्की फॉलो करा. काही क्वेरी असतील त्याला विचारा, मला विचारू शकता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.